मार्कु लिवलं धडस खबर 7 अध्याय. एके दिवशी इटलीक जण धर्मशास्त्रम बोधकराचिन परिचयुలు यెరూషలేम पట్టణमातून येसूत देखाले आले. तवर परिचयुलाचे गुंपुटले येसूचे शिष्युलात इटलीक जण त्यांचे आचारमाचाने हात धुवून घेण्यास जेवण खाणं देखटला. तवर परिचयुलाचे गुंपूस नव्हेस योधुलाखे मोठोली चांगले आचारमाचाने त्यांचे हातनात धडगे धुवून घेण्यास जेवण नाही करत. अजून त्याई हात जाऊन आल्याक हात धुवून घेण्यास जेवण नाही करत. हेच नव्हेस त्याई आणि किती आचाराला पाठिसतात. गुरगेनाथ वाट्यनाथ अजून पित्रेचे विसरेनाथ धुतत. तवर शास्त्रुलन परिचयुलाचे गुंपूचे येसू संग तुझी शिष्युలు हात धुवून घेण्यास जेवण काहले करतात. मोठोली चांगलं आचारम काहले नाही पाटिंचन म्हणून भटकला. त्यालागी येसू त्याहले ऐसा जवाब दिलन. नाड्यम कराचिन वला तुमचा गूर्चुनु येशाय प्रवक्ता आधीच प्रवचिंचलन. त्यांना लिहुलं काय म्हटल्या हे पजा त्यांचे ओटनाकूनच मत गौरविस्तात पण त्यांचं म्हणणं मल्ले भरी दूर आहे. त्याई मनसकराचे नियमालात देवाच्या आज्ञेल म्हणत बोध करतात. त्यालागी त्यांचं आराधना एकदम हलो. तुम्ही देवाच्या आज्ञेलात पोंदून घेऊन मनसकराचे करता म्हणत म्हटलन. अजून येसू त्या संग देवाच्या आज्ञेलात कसे हेमटून टाकावं की तुम्हाला धडगे ठाऊक म्हटलन. अजून मोशे तुझे मायेतन बापात गौरविंचावा. मायत होऊ दे बापात होऊ दे दूषिंचल्याले मरण्याची शिक्षा घालावं म्हणून म्हटलन. तुम्ही झाल्या असं म्हणता. एकला माणूस मायत होऊ दे बापात होऊ दे देखून माकून तुम्ही पोंदून घेवाचं सायम कोरबानो म्हटल्या देवाला अर्पिंचबल्ल म्हणून चांगलंच राहिल्या. तुम्ही त्यांनाचे मायेले होऊ दे बापाले होऊ दे काहीच नाही करू द्या. अजून तुमचे मोठोले नाच आचारम देवाच्या वाक्यमाले विधेयते नाही दाखवे. एसंचे तुम्ही किती करता म्हणून सांगलन. तवर येसू पज्यात त्यांना जवळ बोलवून तुम्ही अख्खी माझी गोट ऐकून ग्रहिंचा. बाहेर राहिले कोणत्याही माणसाभूतूर जाऊन त्यांना आता अपवित्रम नाही करत. पण माणसातून बाहेर येवाचं त्यात अपवित्रम करते म्हणत म्हटलन. ऐकाले कान राहिले ऐकून अर्थम करून घ्यावा. येसू पजात सोडून घरात गेले तवर त्यांनाचे शिष्युలు उदाहरणाचे खाण्यात गुर्तून त्यांना आता हटकला. तवर येसू त्या संग असं म्हटलन. तुम्हाला सुद्धा अर्थम नाही हवा की बाहेरचून माणसात जावाचं कोणत्याही त्यात अपवित्रम नाही करे म्हणत तुम्ही ग्रहिंचा नाही की ते माणसनाचे मन्नात जाय नाहीस पोटातून जाऊन तेथून बाहेर येते. अजून येसू असं म्हटलन. अख्खे वनाचे खाण्याचे पदार्थाल खावाले धडसे म्हणून सांगलन. त्यांना त्या संग माणसातून बाहेर येवाचं माणसात अपवित्रम करते. अजून त्यांना भूतूरनु बाहेर येवाचे त्यात अपवित्रम करतात. काहले म्हटल्या माणसनाचे मन्नात वाईटचं आलोचनल सिनरकीपण पाईकपण माणसात मारून टाकणं अधिक आसपणं मोसम करणं अपवित्रतेचे कामं करणं असूया पजा गुरचून वाईट बोलणं गर्रा मूर्खत्वम येतात. अजून वाईटच्या विषयाला अख्खेही भूतूरचून बाहेर येऊन माणसात अपवित्रम करतात म्हणून त्यांना सांगलन. ते होल्यापायी येसू तूरू सीदोनु प्रांताला जाऊन तेथ एके घरात गेलं. त्यांना आलं संगत कोणालाही नको चोवा म्हणून घेतलन. पण चवे नाहीसं नाही राहावा. एकले बायकोचे लहान लेकीले दही धरून राहिलं. ती मी येसू गुरचून ऐकून संगस येऊन त्यांनाचे पायनावर पडले. ते बायको ग्रीसू देशाचे सुरोफेनिकाया मनाचे अंशमात जन्मले. ती म्याच्या लेकीतून दैतात सोडोय म्हणत त्यांना बतमीला आले. पण येसू ती म्या संग आधी लेकरं पोटूभर खावावा. लेकरनाचे भाकरी हेडून घेऊन कुत्र्याचे पिलिनाले घालणं धड नव्हे म्हणून म्हटलन. त्यालागी ती म्या हक्कच प्रभू. पण कुत्र्याचे पिली सुगा बाल्या खालतू राहून लेकरं टाकून दिले भाकरीनाचे तुकडाल खातात ना म्हणून त्यांनाले जबाब दिलन. तवर येसू तुन धडस जबाब दिलीस. आता घरी जाई दैत तुझ्या लेकीत सोडून गेलं म्हणून ती म्या संग सांगलन. ती म्या घरी येऊन ती म्याच्या लेकीचं दैत सोडून जाऊन राहणं देखटलन. ते होल्यापायी येसू तूरू प्रांतम सोडून सीदोन प्रांतमाले जाऊन तेथून देकपोलिया प्रांतमातून गलिले समुद्रमा जवळ आलं. तेथ
एकले तोत्र बोलाचे चेवटे माणसं आता इतली जण येसू जवळ धरून आली. तवर हात माडून धड कर म्हणून त्याई त्यांना बथमीला आला. येसू त्यात पजातून बाहेर बोलवून त्यांनाच्या हाताच्या आंगऱ्या त्याच्या कानावर ठेवलन. तवर हाती थुकूनसाठी त्याच्या जिभेत हबाललन. येसू हबराकडे देखून दुःख माकून एफता म्हणून त्या संघ म्हटलन. ते गोठीले खुल्लं व्हावं म्हणून अर्थम. संघच त्याचे कान ऐकाले. त्याचा जीभ धड होऊन धडक्या बोला लागलं. तवर येसू हे संगत कोणाले नको सांगू म्हणत त्यांले आज्ञा दिलन. पण त्यांले किती घट्ट सांगलन की त्यापर अधिक त्याई त्यात प्रचार केला. तवर पजा किटलं की आचार्य पल्ली यांना अख्ख्या विषयाला आता धड केलन. शेवटेना आले ऐकेसी केलन, वेडेना आता बोलेसी केलन म्हणून सांगून घेतला.